आज मी एका गोष्टीची सुरुवात केली, तर कोणती ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्या अगोदर आज सकाळी सकाळी इथं काव्याच्या आवडीची भाजी बनवली होती टिफिनसाठी. ती म्हणजे भेंडीची भाजी, आणि लगेच चपात्या वगैरे सर्व बनवून झाला. त्यानंतर टिफिन वगैरे पॅक केले, आणि नंतर मग आज गुरुवारचं व्रताचा 5वा गुरुवार होता, तर त्यासाठी तिथं पूजा वगैरे लवकर आवरून घेतली होती. आणि त्यानंतर छान सारामृत वगैरे वाचून झालं, आणि मग नंतर किचन ओट्यावर एवढा पसारा पडला होता, तर तो पण पटकन असा आवरून घेतला. भांडे वगैरे सगळे धुवून झाले, आणि त्यानंतर मग आज मी सुरुवात केली आहे. आता लवकरच घटस्थापना आहे, तर त्यासाठीच इथं दसऱ्याची साफसफाईची सुरुवात केली आहे. तर म्हटलं थोडं थोडं केलं तर लवकर होऊन जाईल, म्हणून मग मी आता इथं ड्रेसिंग टेबलचा हा पार्ट आज इथं क्लीन करायला घेतला होता, आणि बाहेरचा हॉलमधला शोकेस जो आहे तो पण क्लीन करायला घेतला होता. तर इथं अगोदर हा ग्लास वगैरे साफ करून घेतला. तर हा ट्रे मी घेतला होता डीमार्टमधून, तर खूप छान क्वालिटी आहे आणि चांगला भेटला मला तो. मी असे 2 ट्रे घेतले होते, तर असं छोटं मोठं सामान इथं बसून जातं त्यामध्ये. आणि छान असा हा कॉर्नर इथं मी क्लीन करून घेतला आणि सामान व्यवस्थित लावून दिलं. त्यानंतर हा हॉलमधला शोकेस नीट करायला घेतला. इथंच पण खूप पसारा झाला होता, तर तोच सगळं काढला, आणि मी आणि काव्या दोघींनी मिळून हा क्लीन केला. तर काव्याला खूप एक्साइटमेंट होती की मी हे क्लीन करते, ते क्लीन करते, कारण की ते तिचं सामान होतं स्टेशनरीचं. त्यामुळे मग दोघींनी मिळून व्यवस्थितपणे क्लीन केला, आणि नंतर हा असा कॉर्नर छानसा क्लीन करून घेतला. तर आज एवढंच केलं, बाकीचं उद्या वगैरे करेन आता. आणि त्यानंतर मग कपडे वगैरे वॉशिंग मशीनला लावली होती, तर ती वाळवून घेतली, आणि त्यानंतर उपवास सोडला. तर मी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.